जय शिवराय, जय भीम. एकीकडे सामान्य माणसाच्या, कष्टकरी वर्गाच्या, कामगारांच्या भावनांना हात घालायचा, त्यांची मतं मिळवायची आणि प्रचंड बहुमताने सत्तेमध्ये आपलं सरकार स्थापन करायचं. आणि सरकार स्थापन झाल्यानंतर आपल्या भांडवलदार मित्रांच्या धोरणांना अंमलात आणण्यासाठी त्याच समाजाचा, त्याच कष्टकरी समाजाचा, त्याच कामगार वर्गाचा बळी द्यायचा आणि आपल्या कामगार मित्रांचं लागून चालन करायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून आपल्याला काही मौलिक अधिकार दिले, काही मौलिक कर्तव्य दिले आणि त्या अधिकार आणि त्या कर्तव्यांमध्ये आर्टिकल 23 आपल्याला सक्तीच्या कामाच्या विरोधात उभा राहण्याचा आणि बोलण्याचा अधिकार दिले. सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिलाय, जर एखाद्या कामगाराला, एखाद्या एम्प्लॉईला असं वाटत असेल की आज सक्तीच्या कामामुळे कुठेतरी माझी नोकरी जाऊ शकते, तर हा कायदा आणि ही कामाची पद्धत ही बेकायदेशीर आहे. सरकारने तुमचा केसानी गळा कापलाय. 9 तासाचे 12 तास केलेत आणि त्यात असं सांगितलंय की मालकाला कामगाराकडनं काम करून घ्यायच्या आधी एक सही घ्यावी. मग ती सही घेताना कामगारावरती दबाव पडणार नाही का? कामगाराला कुठल्या पद्धतीची भीती दाखवण्यात येणार नाही का? ही गोष्ट तुमच्या आमच्यासारख्या व्यक्तीला न समजण्यासारखी नाही. आणि वाढलेल्या कामामुळे आपल्या वैयक्तिक आयुष्यावर, आपल्या आरामावर, आपल्या कुटुंबावर याचा काय परिणाम होईल, सरकारने याचा काडी मात्रही विचार केलेला नाही. त्यामुळे आपण कामगार असाल, आपण कष्टकरी असाल, आपण एम्प्लॉई असाल, तर सरकारच्या या काळ्या कायद्याविरोधात आपल्या परिजनांना, आपल्या मित्रांना, आपल्या परिवाराला जागरूक करा आणि सरकारला हा निर्णय मागे घ्यायला हवा. जय शिवराय, जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद.